हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट कुकरमध्ये तयार होणाऱ्या मटन रस्स्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। कुकरमध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की मग त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांदा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली होती। कांदा लवकर परतावा म्हणून चवीपुरते मीठ टाकून घेतले। मिठाचा अंदाज येत नसेल तर मीठ लास्टला टाकले तरीही चालेल। कांदा हलका गुलाबी रंगाचा व्हायला आला की मग मी ह्याच्यामध्ये 2 चमचे वाटण टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतले होते। वाटणाची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते। तर आता हे जे वाटण आहे ते तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे 1-2 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे। तर तेलामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो मी इथे टाकून घेतला आहे। टोमॅटो इथे टोटली ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, अदरवाइज स्किप केला तरी हरकत नाही। आता मी काही मसाले टाकून घेत आहे। तर 1.5 चमचा घाटी मसाला, 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। तर इथे मी मसाले छोट्या चमचाने घेतले होते। तुम्हाला तुमच्या चवीनुसार मसाल्यांचा वापर करायचा आहे। मसाले तिखट वाटत असेल तर कमी जास्त केले तरी हरकत नाही। आता सर्व मसाले कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा ह्याच्यामध्ये मी मटन मसाला सुद्धा टाकून घेतला आणि सर्व मसाले छान इथे मी परतवून घेतले। आता मी इथे 1/2 किलो स्वच्छ धुवून घेतलेलं मटन घेतलेलं आहे। मटन सुद्धा मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलं। गॅसची फ्लेम हाय करून 5 मिनिटे या मसाल्यामध्ये मटणाला छान मिक्स करून घेतले। मटण परतून झालं की मग मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेतले। आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाणी टाकल्याने कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि चवही बिघडत नाही। आता मटण एकदा छान मिक्स करून घेतलं आणि मग मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे। आता मी इथे 3 ते 4 शिट्या कुकरच्या काढून घेणार आहे। तर तुम्हाला जर का रस्सा थोडासा घट्टसर हवा असेल तर तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। 3 ते 4 शिट्या झाल्यानंतर जेव्हा कुकर पूर्ण थंड झाला त्यानंतर मग मी कुकरचं झाकण काढून घेतलं आणि एकदा मटनला चेक करून घेतलं। मला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हा रस्सा हवा होता तसा हा रेडी झाला। लास्टला मी याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि गरमागरम मटनचा रस्सा इथे मी सर्व केला आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।